सुरुवात मॅच ऑन. पहिला चेंडू पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना गोलंदाज रोहित गंभरे. पहिला चेंडू अतिशय खोलातला गैनीनाथ सुद्धा अचंबित झाला, चकित झाला की हा चेंडू कशा थाटणीचा होता आणि हा चेंडू मला समजला सुद्धा नाही आहे. बॅट काढण्याच्या आधीच चेंडू यष्टीरक्षक महेंद्र अंधेरेचा वेध घेतलाय. पाहना डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या हाताखाली विसावलाय. पुढचा चेंडू रोहित गंभरेचा. हो चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला चांगला सन्मान. गैनीनाथ कटोरे त्याने सुद्धा हेरलं पाहिलं आणि त्या चांगल्या चेंडूला चांगल्या पद्धतीने सन्मान दिलाय. त्याला माहिती आहे की चांगल्या थाटणीचा चेंडू होता, समोर टाकला होता. बॅट काढली असती तर खऱ्या अर्थाने यष्ट्यांचा वेध घेतला असता, मात्र चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. रोहित गंभरे मैदानाच्या आधीमध्ये अचूक टप्प्याची आणि वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. 2 चेंडू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण कटोरे पाहायला मिळतोय. सडपातल बांध्याचा त्याला सुद्धा चकित ठेवलंय, त्याला सुद्धा बुचकुल्यात टाकलंय खऱ्या अर्थानं आपण म्हणूया. पाहना काय गोलंदाजी राहिले रोहित गंभरेची. महेंद्र अंधेरीने टाकलेला विश्वास, त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी सध्याच्या घडीला गोलंदाज रोहित गंभरे पाहायला मिळतोय. चौथा चेंडू. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले, 3 मध्ये 1 आली आहे. पॉवर प्लेचं षटक यावेळेला उडवलाय चेंडू. आपण पाहतोय सरळ सीमा रेषेचा वेध घेतोय. पहिल्या मोठा फटका येतोय खऱ्या अर्थानं करण करोटे बॅट मधून चौकार आलाय. पुढचा चेंडू रोहित गंभरे याचा. या वेळेला खऱ्या अर्थाने अचूक टप्पा आणि अचूक गोलंदाजीवरती पहिला मोहरा, पहिला हिरा बाद होतोय सोनकार संघाचा. करण कटोरे आउट. बाहेर गेलाय. जेन्युइन ऑलराऊंडर ज्याच्याकडे पाहिलं जात होतं करण कटोरे हा तंबूच्या आश्रयाला परत केलाय. यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल साहिल कासकर. लेफ्टी फलंदाज, डावखुरा फलंदाज साहिल कासकर. सध्याच्या घडीला हा सुद्धा नाव मोठा चर्चेत आहे. साहिल आपल्या भेटीला आलाय. सोनार सिद्ध चषकामध्ये त्यांनी आपली हजेरी लावली आहे. संघाच्या नावासाठी, संघाच्या विजयासाठी साहिल कासकर आपल्या भेटीला आलाय. पाहना प्रेशर असणार आहे कारण की महत्वपूर्ण विकेट मात्र पहिली गेली आहे सोनकार संघाची. पुढचा चेंडू रोहित गंभरे. यावेळेला बॅटची बॉटम एज. महेंद्र अंधेरे करत नाहीये कोणती चूक. लगातारचा दुसऱ्या चेंडूवरती दुसरा झटका आल्या पावली माघारी धाडलाय साहिल कासकर. डगा लगातारच्या 2 चेंडूवरती 2 मोठे हादरे मात्र या ठिकाणी सोनखार संघाला लगावले गेलेले आहेत. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल गोलंदाजी करत असताना रोहित अंगरेयाची. काय गोलंदाजी केली आहे. कौतुकास पात्र अशी गोलंदाजी. महेंद्र अंधेरेच्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली आहे. हॅट्रिकच्या उंबाट्यावरती सध्याच्या घडीला रोहित
रोहित गंभरे आपल्या पाहायला मिळाला आहेत. तर या ठिकाणी पूर्ण प्रेशर खऱ्या अर्थानं आपण म्हटलं तर गैनीनाथ कटोरे याच्या खांद्यावरती असणार आहे. कारण की आपले आलेले साथीदार हे मात्र कोणतीही मोठी धावसंख्या न करता तंबूच्या आश्रयाला गेलेत आणि प्रेशर हा मात्र या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शुभम गायकवाड. डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा केला आल्या आल्या एक्सपॅक्स करेंगे सबका स्वागत. या ठिकाणी मोठा फटका आलाय गैनीनाथ कटोरेच्या बॅट मधून दिमागदार षटकार. गैनीनाथ कटोरे दाखवून देतोय मी कोणत्या प्रेशर मध्ये, मी कोणत्या बंधनात आणि मी कोणाच्या दबावाखाली खेळणारा खेळाडू नाही आहे. 40+ खेळलेत मी आतापर्यंत. का खेळलेत याची उदाहरण दाखवतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार गैनीनाथ कटोरेच्या बॅट मधून. नो प्लस षटकार. विमानाला गवसणी घालणारा षटकार मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. दुधाही तलवार. या ठिकाणी सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, 2 मोठे प्रहार. चेंडू सीमारेषा पार. हॅट्रिकच्या गगारावरती खऱ्या अर्थाने घोंगावताना पाहायला मिळतोय. एका बाजूला गैनीनाथ कटोरे, खऱ्या अर्थानं रोहित गंभरे यांनी जर बॅक टू बॅक 2 विकेट घेतले असतील तर माझ्यामध्ये सुद्धा तेवढी क्षमता आहे, माझ्यामध्ये सुद्धा तेवढी ताकद आहे मारण्याची आणि ते मी करून दाखवलंय. हॅट्रिकच्या उंबाट्यावरती फ्री हिटचा चेंडू गैनीनाथ कटोरे. आडव्या बॅटने आता मात्र थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलंय. थोडासा चेंडू ऑस्ट्रिकचा थोडासा लांब ठेवलाय आणि थोडासा चेंडू पाठी सुद्धा राहिलाय. त्याच कारणे थोडासा बीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. गैनीनाथ कटोरे 2 मोठ्या फटक्याने धावसंख्येचा आलेख पाहिला तर धावसंख्या जाऊन पोचले 17 या धावसंख्येवरती. पहा ना, पहिला षटक ज्या वेळेला हाताला त्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 5 धावा आल्या आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट गेल्या. पुनश्च रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. या वेळेला महेंद्र अंधारे प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. त्याला माहिती आहे की संघासाठी एक धाव किती महत्त्वाची आहे आणि ती वाचवण्याची तो ज्या तळमळीने प्रयत्न करतोय ना, ते प्रयत्न मात्र या ठिकाणी प्रेक्षकांना पाहावयास मिळत आहेत. पुढचा चेंडू या वेळेला शुभम गायकवाड अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलेत. मित्रांनो, हाच तर खरा क्रिकेट आहे. पहा ना, 2 चेंडूवरती 2 षटकार, लगातारचे 3 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी चालली शुभम गायकवाडची. चांगल्या थाटणीची गोलंदाजी करतोय. त्याने पाहिलं हेरलं, कारण की त्याला माहिती आहे की गैनीनाथ कटोरे जेवढा फास्ट टाकणार ना तेवढा तो फास्ट लांब मारणार. याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे आणि याच्यासाठी माहेर आहे असा फलंदाज गैनीनाथ पाहायला मिळतोय. काही सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागेल शुभमचं सुद्धा. या वेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न, यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला शुभम गायकवाडने आणि चांगल्या थाटणीची गोलंदाजीवरती 1 धाव तर या ठिकाणी मिळते. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. लगातारचे 2 चेंडू षटकार तर ओव्हर झाली. 9 चेंडू होता. एक 9 चेंडू होता. शेवटचा चेंडू आहे. टाकला अंतिम चेंडू. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीवन. हा पण सुद्धा आल्या रिव्हर्सचा फटकन. यावेळी तूने देखा मैंने देखा, ऍक्सिडेंट हो गया, पण नाही, पंचाने थांबवलंय. यावेळेला दिवसा ढवल्या चोरी करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न थोडासा फसला आणि आल्या पावली परत माघारी फिरले ते अर्थातच गैनीनाथ कटोरे. हा षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा संपुष्टात आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या धावसंख्येवरती. 2 गाड्यांच्या मोबदल्यात त्या ठिकाणी 19 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. इथं दिला षटकाला नोंद दिला, दुसऱ्या षटकाला नोंद दिला.
त्या ठिकाणी तिसरं षटक हाताळण्यासाठी सोनार सिद्ध चषकामध्ये आपल्या नावाची छाप उमटवण्यासाठी ज्या गोलंदाजानं पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं तो रोहित गंभरे भेटीला आलाय. पुनश्चा यावेळेला हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मागच्या ओव्हरमध्ये त्याने 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले होते आणि हा चेंडू हॅट्रिकचा असणार आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती रोहित गंभरे पाहायला मिळतोय. मात्र ज्याने लगातारच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले आणि संघावरती असलेलं दडपण, संघावरती असलेलं प्रेशर या ठिकाणी थोडंसं कांशी रिलीज करताना आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज गैनीनाथजी कटोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा मोठा फटका किती महत्त्वाचा ठरेल, येणारा चेंडू किती महत्त्वाचा ठरेल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. सज्ज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय रोहित गंभरे. बॅटीला धूल चारतोय खऱ्या अर्थानं गैनीनाथ कटोरे. हा 1 साइड सामना आहे. हा काय स्पीड आहे गोलंदाजीला आणि अचूक टप्पा सुद्धा आहे. अचूक टप्पा ज्या वेळेला तुमच्याकडे असतो ना त्यावेळेला तुमच्याकडे किती स्पीड आहे, तुमच्याकडे किती गती आहे याला महत्त्व नसतं, पण अचूक टप्प्याला खूप महत्त्व असतं क्रिकेटमध्ये. म्हणून तर अचूक टप्पा आणि अचूक वेग ज्या गोलंदाजाकडे असतो तो सर्वोत्तम कामगिरी संघासाठी करतो, आपल्या गावासाठी करतो. या आपण सातत्याने पाहत आलो आहे आणि या ठिकाणी रोहित गंभरे तीच करामत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र जीवनला काहीतरी करावं लागेल, संघासाठी जास्तीत जास्त कामगिरी करावी लागेल. सोनकार संघाचा हा युवा फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जीवन. या वेळेला शॉर्ट टर्म पद्धतीचा चेंडू होता, सरळ चेंडू सीमा रेषा लगोलग चाललाय, आलाय जीवनच्या बॅट मधून. शानदार, दमदार, वजनदार षटकार. काय आल्या फटका खेचलाय जो रोहित गंभरे सुरुवातीच्या षटकामध्ये 20 पटक गोलंदाजी करत होता, त्याच्यावरती प्रहार केलाय जीवन याने. पुनश्च रिव्हर्सचा अटॅम्प, चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये चाललाय, सीमा रेषा लगोलग आलाय, बॅक टू बॅक मोठा दुसरा फटका जीवन याच्या बॅट मधून. चौकार. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर शुद्ध सप्तमीला अर्थातच 4 एप्रिलला एकविरा आई देवीचा पालखी सोहळा कार्ले डोंगरावरती सर्वांच्या भेटीला येणार आहे आणि त्या आईचा गाण्यांचा या ठिकाणी नाद मात्र सर्वांना लावताना डीजे मास्टर पाहायला मिळत आहेत. लोवर फुल टॉस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत आहे. त्या ठिकाणी नो मॅच लँड मध्ये चेंडू निश्चित पडलाय. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न तितकासा यशस्वी नाही राहिला आहे. या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. अर्थातच जीवन याला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 31 धावा. पहा ना, जे लगातारच्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट पडले. अंपर्स कॉल ओके. अध्यक्ष पंच या ठिकाणी आहेत. खरोखर या संपूर्ण स्पर्धेचं मुख्य आकर्षण अधिकृत आपल्याला हे अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. आत्तापर्यंत आजच्या 4थ्या दिवसापर्यंत त्यांच्या माध्यमातून कोणतीही चूक आणि कोणताही चुकीचा डिसिजन त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला नाही. हे तर वैशिष्ट्य आहे सोनार सिद्ध चषकाचं आणि त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहतोय. महेंद्र आंधेरे थोडासा नाराज आहे, ॲग्रेसिव्ह आहे. ॲग्रेसिव्ह असणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं, कारण की आपण भारतीय संघामध्ये सुद्धा पाहतो ना की विराट कोहली ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये एखादा खेळाडू चूक करत असेल किंवा एखादी झेल घेत असेल त्यावेळेला त्याचं असलेलं जो जल्लोष असतो, जो आनंद व्यक्त करण्याची त्याची जी पद्धत असते ती किती ॲग्रेसिव्ह असते हे आपण सातत्याने पाहत आलो आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला
महिंद्र रांदेरे सुद्धा माहिती अतिशय तापट डोक्याचा आहे, मात्र खेळातून विस्फोटक फलंदाजी आतापर्यंत करत आलाय. पंचांना विनंती आपण यायचं वरती. त्या दरम्यान आपण ऐकूया सुमधुर डीजेच्या या ठिकाणी पहा ना 50+ वय होऊन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये कशा थाटणीची फलंदाजी करतोय. तो सांगतोय की हालातों से हारने वाला मत समझना मुझे, हालातों से हारने वाला मत समझना मुझे, आज हवा किसी की भी हो लेकिन तूफान सिर्फ गैनीनाथ कटोरे का रहेगा. की आपल्याला दाखवून देतोय गैनीनाथ कटोरे की माझ्यामध्ये कशा थाटणीची फलंदाजी करण्याची क्षमता आहे, कशासाठी मी या ठिकाणी नावलौकिक आलोय आणि याची प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळतं. गैनीनाथ कटोरे चौकार आलाय. यावेळेला दांडी 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 गुल, यावेळेला रोहित गंभरे याच्या फास्यातून अलगद सापडलाय. गैनी आणि आतापर्यंत जे 3 विकेट गेलेत ना ते याच गोलंदाजाने घेतलेत. अर्थातच रोहित गंभरे काय गोलंदाजी राहिली आहे. महत्त्वपूर्ण मॅचमध्ये महत्त्वपूर्ण खेळाडूंना आणि संघाला ब्रेक थ्रू देण्याचं काम या ठिकाणी रोहित गंभरे करताना पाहायला मिळत होतं. खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना की जन्मानं आलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात 2 संघर्ष अटल असतात. एक स्वप्नांच्या पाठी पळणं आणि दुसरा त्याच्या वास्तवाचा सामना करणं. या दोन्हीचा समतोल ज्या वेळेला प्रत्येकजण राखतो ना तोच खरा जीवनाच्या कसोटीवर यशस्वी ठरतो. याची प्रत्येकची उदाहरणं या ठिकाणी रोहित गंभरे आपल्याला दाखवताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे रोहित गंभरे याची, अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि आग ओकणाऱ्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयात धाडण्यामध्ये यश सुद्धा तितकाच त्याच्या वाटेला आलाय. कारण की आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 षटकार 2 चौकारांच्या माध्यमातून फलंदाजी करणारा गैनीनाथ कटोरे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आपल्या तंबूच्या आश्रयाला परतीला गेला आहे. 11 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी आणि आधीच्या मॅचमध्ये 45 धावांची एक बहारदार खेळी करणारा खेळाडू. निश्चितच रोहित गंभरे याने गैनीनाथ कटोरे तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. 10 ते 20 धावा या ठिकाणी डिफेंड करणार.
यावेळेला चांगल्या ताटणीचा फलंदाज आहे आणि चांगल्या पद्धतीने सुद्धा खेळवला. यावेळेला चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी 4 होऊ शकल्या असत्या त्या ठिकाणी 3 धावा 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिले तर 3रा संपुष्टात आला. या ठिकाणी 3रा षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 या धावसंख्येवरती. पहा ना, ज्यावेळेला रोहित गंभीर आले पहिल्या ओव्हर हाताळला, पहिल्या षटक हाताळलं त्यावेळेला त्यांनी फक्त 6 चेंडूमध्ये 5 धावा दिल्या आणि महत्त्वपूर्ण करण कटोरे आणि साहिल कास्कर याला तंबूच्या आश्रयाला पाठवलं. तदनंतर मात्र आपण पाहिलं तर शुभम गायकवाड आले, त्यांनी सुद्धा चांगल्या ताटणीची गोलंदाजी केली. काही थोडंसं मागडे धरले, त्याने लगातारच्या 2 चेंडूमध्ये गैनीनाथांनी 2 षटकार पेश केले. तदनंतर त्यांचा कमबॅक हा संघासाठी खूप महत्त्वाचा राहिला आहे. तदनंतर पुनश्च गोलंदाजीवरती सांघिक 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक हाताळण्यासाठी रोहित गंभीर पुनश्च मैदानावरती आले आणि त्यांनी ज्या ठिकाणी गैनीनाथ कटोरे आग ओकणारी फलंदाजी करत होते त्यांना मात्र तंबूच्या आश्रयाला परत पाठवले. कारण की त्या ओव्हरमध्ये गैनीनाथ कटोरे याने 1 षटकारांनी 2 चौकार निश्चित लगावले होते. त्याच्यामुळे कुठेतरी प्रेशर हे आपण बघतो न्हावे संघावरती होतं, कोल्हाट न्हावे संघावरती होतं आणि या ठिकाणी प्रेशर या ठिकाणी थोडा अंशी रिलीज केलं आणि गैनीनाथ कटोरे यांना तंबूच्या आश्रयाला पाठवताना आपल्याला पाहायला मिळाले. 4थं षटक हाताळण्यासाठी महेंद्र आंधरे कोणाच्या खांद्यावरती धुरा ठेवणार. तत्पूर्वी आपण DJ मास्टर यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. आणि 4थं षटक हाताळण्यासाठी भावेश आलाय. भावेश पवार पाहायला मिळतोय आपल्याला. एक भिवंडीचा भावेश पवार पाहिलाय तर या ठिकाणी आपल्या भेटीला निधी 11 कोलाड न्हावे संघाचा भावेश पवार पाहायला मिळतोय. महेंद्र आंधरेचा ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या वेळेला खूप पाठी चेंडू, बराच पाठी राहिला. 1 2 3 खेळाडूंना बीट करत चेंडू सरळ लॉंग स्टॉप रिजनला आलाय हा चौकार. बेचाळीस या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला त्यावेळेला चांगल्या ताटणीची गोलंदाजी पाहायला मिळते. जीवन आहे स्ट्राईक एंडला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संग्राम पाहायला मिळतोय. संग्राम कास्कर एका बाजूला, साहिल कास्कर बाद झाला आणि त्याचाच बंधू संग्राम कास्कर दाखल झालाय मैदानामध्ये. जीवन स्ट्राईक एंडला आहे. भावेश पवार या वेळेला चेंडू थोडासा लांब ठेवला. चेंडू पाहिलं तर ऑन साईडला आला. ज्या ठिकाणी चांगली फेकी, चांगला थ्रो, या ठिकाणी रन आउटची विकेट होता राहिली आहे. जीवनदान किती महत्वाचं आहे, जीवनला ही विकेट किती महत्वाची आहे हे सोनकार संघाला माहिती आहे. पाटी राखे सुद्धा म्हणत असतील अति घाई संकटात नाही, काही गरज नाहीये, उघडा डोळे बघा नीट, फक्त अचूक वेग आणि अचूक टप्पा हेरणं आणि त्याला सीमारेषा लगोलग पाठवणं हे जीवनचं काम आहे. यावेळेला पुनश्च ज्या ठिकाणी पहिला चेंडू हाताळला होता आता मात्र दंडित केलाय, पंचांनी त्याला नो घोषित केलंय. म्हणजेच येणारा पुढचा चेंडू फ्री हिट. या फ्री हिट वरती आता मात्र संग्राम कास्कर डबल तिरी जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये 3ला 3 केले की होता 6 आणि संघाला सुद्धा अपेक्षा असणार की संग्राम कास्कर तुझ्या बॅटमध्ये आला पाहिजे षटकार. फ्री हिटचा चेंडू यावेळेला उडवलाय चेंडू सरळ सीमा रेषा पार आलाय. संग्राम कास्करच्या बॅटमधून दिमागदार षटकार.
महेंद्र अंधेरी सुद्धा सांगतोय तू काय कशा आणि कशा पद्धतीची गोलंदाजी करतो, थोडं नियंत्रित गोलंदाजी कर तर आणि तरच, कारण की समोरचे खेळाडू सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत, खऱ्या अर्थाने त्यांचा गुरु गैनीनाथ कटोरे आहे, जो फ्रंट फुटला येतोय, फ्रंट फुटला येऊन संघासाठी भरीव कामगिरी करतोय आणि आपलं काम चोख बजावून तो तंबूशी आश्रयाला जातोय. तर संघाचा संघनायक सेनेचा सेनापती कसा असेल तर त्याचे मावळे सुद्धा कसे असतात याची उदाहरणं या ठिकाणी जीवन आणि संग्राम दाखवताना पाहायला मिळतं. दिवसा डावल्या रनांची चोरी, एक धाव होती तिथे 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण, चांगलं कॉर्डिनेशन 2 खेळाडूंच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अचूक कॉल असेल तर निश्चितच तो कॉल चांगल्या ठिकाणी लागतो, कधी कधी रॉंग नंबर सुद्धा लागतो, हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही आहे. भावेश पवार सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव, मात्र थोडंसं सोनार सिद्ध चषकामध्ये संघाला नाराज केलंय या गोलंदाजाने. स्लोवर पद्धत चेंडू, भावेशाची गोलंदाजी अतिशय अचूक टप्प्याची राहिली आता या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी, षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी 4थं संपुष्टात आलंय आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर संघाची धावा आतापर्यंत 52-50चा टप्पा सोनखार संघाने पूर्ण केलाय. पाहना यावेळेला जीवन आणि संग्राम कासकर चांगली फटकेबाजी करतायत, संघाची उणीव भरून काढण्याचं काम करतायत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय MA, अर्थातच महेंद्र अंधेरी भुऱ्या हा त्याचा निक नेम आहे. खरोखर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं वाटतं की स्वामी विवेकानंदाचं चांगलं आणि सुंदर वाक्य आहे, उठा जागे व्हा आणि थांबू नका. हा स्वामी विवेकानंदांचा मंत्र आहे, कारण की आजच्या युवकांसाठी हा जीवनाचा मार्ग बांधला हवा, कारण की अर्जुनाला सुद्धा कृष्णानं दिशादर्शन केलं होतं, तसाच तुमच्या आतील कृष्ण सुद्धा जागवला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला त्याला जागं करणं हे तुमचं काम आहे, कारण की जीवनाच्या या संपूर्ण रणसंग्रामामध्ये तुम्ही उभं राहिलं पाहिजेत, कारण की ध्येय नसलेला शिपाई कधी जिंकत नसतो आणि स्वप्न मोठे पाहिलेला कधीच हरत नसतो. कारण की संघर्ष स्वीकारा आणि तुमच्यामधला शक्तीचा तुम्हीच शोध घ्या, कारण की महाभारतात सुद्धा अर्जुनाला हेच सांगितलं गेलं होतं की तू तुझ्या कर्तव्यावर स्थिर राहा, आणि आजही ती शिकवण तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीसं वेगळं घडू शकते. कारण की ध्येयाच्या वाटेवर चालणारा माणूस काही थांबत नाही, कारण थांबणं म्हणजे पराभव आणि संघर्ष म्हणजे विजयाचं बीज रोवलंय खऱ्या अर्थाने महेंद्र अंधेरीने. आल्या आल्या यष्ट्यांचा वेध घेणारी गोलंदाजी, जर 10 धावांच्या आतच जर रन रोखल्या आणि हॅट्रिक केली तर प्रितेश बोगट्यांच्याकडे 500 आणि मनोज बोगट्यांच्याकडे 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेला खूप टप्प्याची चेंडू आपण पाहिलं तर चेंडू सरळ 1 बाउन्स सीमारेषा लगोलग चाललाय, आलाय खऱ्या अर्थानं मोठा फटका, चौकार. धाव संख्या 56, अब तक 56 धावा या धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. तर संकेत आलेत मैदानावरती, आल्या प्रहार केलाय महेंद्रवरती. यावेळेला बॅगची बॉटम एज महेंद्र अंधेरीला दुसरी विकेट मिळतीये, संकेत आउट.
सध्याच्या घडीला वन साइड हिरो महेंद्र अंधेरे पाहायला मिळतोय. ओव्हर हॅट्रिक तर निश्चित झाली आहे, मात्र हॅट्रिकच्या गगारावरती सुद्धा आलाय. 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जमा झालंय प्रितेश बोगटे यांच्या माध्यमातून. तर मनोज बोगटे यांचं 200 रुपयाचं कॅश प्राईज जर 10 धावांवरती रोखलं तर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वतन वतन ए मेरे वतन साथिया, मात्र या ठिकाणी वतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वतनला वजनदार फलंदाजी करावी लागेल. खोला टाकल्या चेंडू या वेळेला रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक खेळाडू. वतन आल्या आल्या झाले वतनचं पतन. वतन आउट. पाहिलं की धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 56, अब तक 56 वरती थांबून ठेवलंय महेंद्र अंधेरेने. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर दयानंद आला, आल्या पावली गेलाय. नंतर वतन आला, वतनचं विकेटचं पतन झालं, तो सुद्धा आल्या पावली माघारी झाला. नंतर संकेत सुद्धा आऊट झाला होता. पहा ना काय वन साइड हिरो गोलंदाजी करतोय. सध्याच्या घडीला नाव चर्चेत असलेलं महेंद्र अंधेरे, ज्या ठिकाणी गैनीनाथ कटोळे याला विसरून जमणार नाहीये. काय फलंदाजी, तोडफोड फलंदाजी केली होती. गैनीनाथ गेल्यानंतर जी संघाची पडझड राहिली आहे ना, यावेळेला सुरेख पद्धतीने चेंडू. यावेळेला पुनश्चा अजून एक आणखीन एक विकेट. आल्या पावली भास्कर कासकर आल्या पावली गेलाय मैदानाच्या बाहेर. आणखीन एक विकेट. आणि पहा महेंद्र अंधेरे आले, त्यांनी पहिल्या चेंडूवरती एक विकेट घेतला, नंतर चौकार लगावला. नंतरच्या चेंडूमध्ये विकेट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती विकेट, पाचव्या चेंडूवरती विकेट आणि 6व्या चेंडूमध्ये सुद्धा विकेट. महेंद्र अंधेरेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 6 चेंडूमध्ये 5 विकेट आपल्या नावे नोंदवलेत, असा महेंद्र अंधेरे आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे.
प्रसिद्ध चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिकाचं स्वागत। एक महत्त्वाची लढत, एका बाजूला टीम न्हावे त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना सोनखार या दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला आली आहे। पहिला पूर्वार्धाचा डाव संपलाय। पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्रीराम स्पोर्ट्स सोनखार संघाने धावा बनवल्या, तब्बल 56 धावा बनवल्या, 57 धावांचं टार्गेट सेट केलंय। मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी महेंद्र अंधेरे आणि त्यांच्या साथीला जुगल हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येत असताना पाहायला मिळतात। हॅलो, षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी करण कटोरे याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय। करण पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये बॅटिंगसाठी दरान मशीन ऑफ मानगाव, ज्यानं बायकर मॅन होण्याचा बहुमान मिळवलाय, तो महेंद्र अंधेरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय। पहिला मॅचचा तो हिरो राहिलाय। पहिलाच बॉल लॉफ्ट करायचा होता, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये। पंचांकडे अपील मागितली जाते। अपीलमध्ये उत्साह खूप सारा पाहायला मिळाला, आत्मविश्वासाची कमी। पहिला चेंडू निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, जिथे महेंद्र अर्थातच भुर्या याला मात्र पहिला चेंडूवरती रोखण्यामध्ये यश आलंय। गोलंदाज करण कटोरे यांना षटकातीला पुढचा बॉल। ओहो, आडपा बाटणं खेळायचं होतं, परंतु वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज करण कटोरे पाहायला मिळाले। चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, दोन बॅक टू बॅकचे निर्धाव चेंडू येत असताना महेंद्र अंधेरेच्या विरोधामध्ये पाहायला मिळाले। यस दत्ताजी भोगटे साहेबांच्या माध्यमातून बड्डे बॉय आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल। यावेळेला मिस टाइम खेळत फाईन लेग रिजन मध्ये बॉल हवेमध्ये पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील, त्यांच्या आवाक्याचा बाहेर चेंडू निघून चाललाय। वन बाउंस, सीमा पार, धावा 4 चौकार। स्पर्धा आपण कव्हरेज करतोय। चांगलं कामकाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये एके लाईव्ह स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळालंय। पुणेदा षटकातील पुढचा बॉल, वो पिच बॉल लॉफ्ट केलाय, वाईड स्लॉंग अप मध्ये बॉल फेकून दिलाय, सीमा पार, धावा 6 षटकार। जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। महेंद्र अंधेरे याही मॅच मध्ये 4 झालेत। पहिले 2 चेंडू निर्धाव आले, परंतु तदनंतर धावा आता मात्र महेंद्र यांच्या बॅटमधून येऊ लागल्यात। यापूर्वी चौकार पाहायला मिळाला, आता ताकदीचा वापर केला गेला। षटकार महेंद्रच्या बॅटमधून आलाय। षटकाराच्या मदतीने धावफलक फ्लाय झालेलं पाहायला मिळालं। धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे। 57चा पटलाक करायचा आहे। 57चा पटलाक करत असताना पहिले 2 षटक पॉवर प्लेचे आहेत, ती महत्त्वाची आहेत। या 2 महत्त्वाच्या षटकांमध्ये धावा बनवायच्या, त्याही वेळेला धावा महेंद्र अंधेरे यांच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या।
पहिल्या मॅचमध्ये परशुराम अनुपस्थित होते, परंतु या मॅचमध्ये ते उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळाले. अगदी आता मात्र बॅटिंग लाईनअप डीपमध्ये पाहायला मिळणार आहे टीम निधी 11 कोलाट न्हावे या संघाची. आता मात्र धावा बनवायच्या 57, पाठलाग करायचा आहे आणि पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात केली आहे महेंद्र अंधेरीने. रन मशीन ऑफ मानगाव ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं आहे आणि त्यावेळेला या हंगामामध्ये ज्यानं बाईक सुद्धा जिंकली आहे तो सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला महेंद्र. फटका मिसतंय मॅच क्षेत्ररक्षक चुकी गली रिझन मध्ये. महेंद्र सारखा विस्फोटक विध्वंसक फलंदाजाला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. ही कॅच नाही तर ही मॅच सोडली आहे टीम श्रीराम स्पोर्ट्स सोनकार या संघाच्या या क्षेत्ररक्षकानं. एक सिंगल त्या ठिकाणी आले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धाव संख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. 12 आतापर्यंत आल्या. डावखुऱ्या त्याचे बॅटर जुगल मैदानाच्या आतमध्ये आता मात्र बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील. जुगलकडे सुद्धा क्षमता आहे. मोठे फटके सातत्याने खेळतात, परंतु पहिल्या मॅचमध्ये नाखुश जरूर केलं होतं. अगदी पहिल्याच बॉलवरती बाद होत असताना पाहायला मिळाले, परंतु या मॅचमध्ये अपेक्षा आहेत टीम निधी 11 कोलाट न्हावे या संघाला धावा आता मात्र जुगलला सुद्धा बनवावे लागतील. हे महत्त्वाचे खेळाडू आहेत जुगल सुद्धा. ज्याच्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळेला चांगली बॅटिंग जुगलच्या बॅटमधनं पाहायला मिळते, किंबहुना धावा त्यांच्या बॅटमधनं येत असताना पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईकला ते आहेत. ओहो वेगवान बॉल. करण कटोरेचं हे क्लास आहे. सातत्यानं अशा दर्जाची गोलंदाजी ज्या वेळेला डावकुऱ्या त्याचे बॅटर येतात त्यांच्या शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो. अगदी याही वेळेला तेच प्रयत्न पाहायला मिळाले. बॅटर सफल झाले होते, ते पाहिलं. तदनंतर शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवायचं आहे हे मनाशी निश्चय केला गेला आणि त्याही वेळेला शेवटचा बॉल निर्धावित असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या 6 बॉलचा खेळ संपलाय. 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 12 या आकड्यावरती पाहायला मिळाला. येणारे 24 बॉल आवश्यकता 45 धावेची. बॅटिंग करणारा संघ निधी 11 कोलाट न्हावे या संघाला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना महेंद्र अंधेरे अर्थातच भुऱ्या पाहायला मिळतात. त्यांच्या साथीला जुगल आहेत. पहिल्या विकेटची साजेदारी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे, किंबहुना पहिल्या विकेटची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये होत असताना महेंद्र अंधेरेचं योगदान सुद्धा मैदानात पाहायला मिळालं आहे. चांगली बॅटिंग ते करतात. षटकार चौकाराच्या मदतीनं किंबहुना एका जीवनदानाच्या मदतीनं ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात, परंतु गोलंदाजी मार्कवरती वय वर्ष 48 एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल असा खेळ सातत्यानं पाहायला मिळाला आहे. पहिल्या मॅचमध्ये 45 धावांचं योगदान. त्याही वेळेला गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजीचा थाट त्यांचा पाहायला मिळाला. ते गोलंदाज गैनीनाथ कटोरे गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्लेचे दुसरं षटक. 2-3 क्षेत्ररक्षक तट्या सकचा बाहेर. काऊ कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, जिथे वाईडिश लॉंग ऑफमध्ये जीवन देवकर पाहायला मिळाले आणि त्याही वेळेला डीप स्क्वेअर लेग तैनात करण्यात आल्या भुऱ्या अंधेरे याच्यासाठी. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली जाते अगदी त्याच पद्धतीनं गोलंदाजी होईल का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. विचंबित करणारी ही फलंदाजी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळाली आहे, किंबहुना कमी वेळा असं चित्रीकरण पाहायला मिळतं. अगदी उजव्या हाताचे बॅटर बॅटिंग करत असताना जास्तीचं क्षेत्ररक्षण ऑफसाईडला लगावलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. पाडल स्वीप अप्रतिम स्ट्रोक केला लॉंग लेगला. बॉलला भिरकावून दिलाय. बॉल निघून चालला सीमा पार. धावा 6. षटकार हा दर्जा आहे, हा क्लास आहे बॅटर महेंद्र अंधेरेचा. या मैदानावरती अनेक विश्वविक्रम त्याच्या माध्यमातून केले गेलेत. त्यावेळेला पहिल्याच बॉलवरती स्वॅगचे स्वागत केलं. जाणलं होतं हा चेंडू कशा पद्धतीने येईल आणि अगदी त्याच पद्धतीनं स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये महेंद्र अंधेरेंच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आहे. षटकातीला पुढचा बॉल सफल झाले. यावेळेला अडबा पाटनं खेळण्याचा मनसुबा होता. ऑफ कटरचा वापर त्याही वेळेला केला गेला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय जिथे बॅटर सफल झाले. पाहिलं तदनंतर शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवायचं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला महेंद्रनं बॉलला फॉलो केलं, परंतु रडारमध्ये चेंडू आला नाही आहे. यावेळेला षटकाराचं प्रत्युत्तर निर्धाव स्वरूपाचं पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा गैनीनाथ. षटकातीला पुढचा बॉल स्टेप आउट केलंय. पाहिलं तदनंतर स्टिअर केलं गेलं. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. कट करत असताना बॅटर महेंद्र त्या ठिकाणी पाहायला मिळाले. फेक सुद्धा चांगली झाली आहे. तत्पूर्वी धाव अर्जित करण्यात आले 1. या 1च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धाव संख्या
19 या आकड्यावरती पाहायला मिळाले. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना पहिल्या 3 बॉलचा खेळ गैनीनाथ त्यांच्या माध्यमातून आपण पहिल्या 3 मध्ये 7 धावा खर्च करत असताना गैनीनाथ कटोरे पाहायला मिळाले. पहा ना, पहिल्या बॉलवरती षटकाराला समोर महेंद्र अंधेरे होते. आपल्याकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे, आपल्याकडे व्हेरिएशन आहेत, आपल्याकडे व्हरायटीज आहेत, ते दाखवून दिले मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज गैनीनाथनं पुढच्या 2 मध्ये एकच धाव त्यानं खर्च केली आहे. आता कमबॅक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाले. पिच बॉल लॉप केला. हा क्लास आहे जुगलचा, हा त्याचा बॅटमन क्लासिकल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. स्ट्रोक होता, हा रडार मध्ये होता चेंडू जुगल या बॅटरचा. जुगल अशा पद्धतीचे चेंडू सोडणार नाहीये. ज्या वेळेला जुगलला संधी मिळेल त्या वेळेला जुगल मोठे फटके खेळत असताना पाहायला मिळतील. 6 आता सुद्धा आल्यात. यावेळेला आडबा बाटनं खेळायचं होतं, बाटन बॉलचा संपर्क नाहीये, परंतु दिशेवरती गोलंदाज भरकटत असताना गैनीनाथ पाहायला मिळाले. आता कुठेतरी वेग शोधत असताना गैनीनाथ लाईन आणि लेंथवरती विस्कळत असताना पाहायला मिळाले. यावेळेस हा व्हाईट बॉल येतोय. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल, जिथे धावफलकावरती धावसंख्या 26 या आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळत होता, ऑफ कटरचा वापर केला गेला. बॅटच्या टोला चेंडू वदळला गेला. त्याही वेळेला बॅकअप चांगलं राहिलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूची संघात होती. या डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक आता मात्र स्थिरावेल. धावफलकावरती धावा 26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. या ओव्हरमध्ये गैनीनाथ थोडेसे का होईना महागडे ठरत असताना पाहायला मिळाले, परंतु आता जुगलला रोखला गेलाय. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक केला. स्कोअर ऑफ द विकेट, पॉइंटच्या डोक्यावरनं डीप पॉइंट मध्ये बॉल सीमा पार. धावा 4, चौकार. धन्यवाद. येस, षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलेला आहे. पहिला 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळाली आहे 30 या आकड्यावरती. येणारे चेंडू आहेत 18. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 27 धावेची. आपण का आलोय गोरेगाव विभागातून मानगाव तालुक्यातून रोहा तालुक्यापर्यंतचा प्रवास का केलाय ते दाखवून देत असताना नावेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पहिली जोडी आली आणि पहिलीच जोडी अगदी सुपर हिट ठरत असताना पाहायला मिळाली. दोघांच्याही बॅटमध्ये धावा आल्या. महेंद्रनं स्वप्नवत सुरुवात केली असं वाटलं होतं सुरुवातीला. करण कोठावरे गोलंदाजीला आले. पहिले 2 चेंडू निर्धाव आले. या 57 धावांचा रोखले जातील का असं वाटलं होतं त्याही वेळेला. तदनंतर अटॅकिंग इंटरनं बॅटिंग करत असताना महेंद्र पाहायला मिळाले आणि महेंद्र यांच्या बॅटमध्ये धावा येऊ लागल्या. तदनंतर बॅकफुटवरती ढकलल्या गेल्या टीम श्रीराम स्पोर्ट्स सोनखार या संघाला. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीला करण कोठारे येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. करण कोठारे गोलंदाजीला आले षटक क्रमांक 3 मध्ये. समोर बॅटिंगसाठी महेंद्र आपल्याला पाहायला मिळतात. महेंद्रनं आतापर्यंत 18 धावांचं योगदान दिलं आहे. 7ला जुगल आहे. जुगलला सुद्धा 10 धावांचं योगदान दिलेलं पाहायला मिळालं आहे. परंतु करण आता गोलंदाजीला आलेत. इथून कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. पिच बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होती. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. येस, महेंद्र अंधेरे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज येतोय. सन्माननीय संतोषजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. त्यावेळेला दत्ताजी बोगटे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. क्रिकेटवरती निश्चिंत प्रेम करणारं किंबहुना क्रिकेटला जाणणारे हे व्यक्तिमत्व आहेत आणि आज मात्र क्रिकेटला आपल्या आवडत्या खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी आले आणि त्याही वेळेला बक्षिसांची खैरात भुऱ्या अंधेरे यांच्यावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावफलकावरती 31 आहेत. करण कोठारे षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळाले. षटकातील हा पुढचा बॉल. गोलंदाज तयार. बॅटिंगसाठी जुगल आहेत. डावकुऱ्या त्याचे बॅटर जुगल मैदानाच्या आतमध्ये चांगला डाव सांभाळत असताना पाहायला मिळाले. किंबहुना पहिल्या विकेटची साजेदारी मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटर्सच्या नावे आपल्याला पाहायला मिळतीये. चांगली बॅटिंग आतापर्यंत.
यावेळी सभोव प्रचंड वेगाने तळला, यावरती उत्तर नव्हतं, परंतु एक छोटी धाव मैदानाच्या आतमध्ये अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. त्यावेळेला लेगबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून लेगबाईच्या स्वरूपानं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या 32 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 32 आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळाल्या. तिथे बॅटिंग करत असताना निधी 11 कोलाट नावे हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चांगल्या धाटणीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला. पूर्वार्धामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी राहिली होती भुऱ्या अंधेरीची, परंतु आता उत्तरार्धामध्ये ते बॅटिंगला आले, प्रभावित करत असताना पाहायला मिळाले. धावा त्यांच्या बॅटमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. किंबहुना पहिल्या मॅचमध्ये 35 धावांचं योगदान दिलं गेलं, याही मॅचमध्ये धावांचं योगदान, त्याही वेळेला गोलंदाजी सुद्धा अप्रतिम पाहायला मिळाली. यावेळी सबॉल आडवा बॅटनं सेटला केला. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये बॉलवरती येत असताना पाहायला मिळाले. जोवर अडवतील फेकतील तोवर दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतंग, पहिला धक्का धावबाच्या स्वरूपामध्ये जुगल मैदानाच्या बाहेर.
कालच्या दिवसामध्ये मलखनवाडी हा संघ क्वालिफाय झाला होता. आजच्या दिवसामध्ये जर कोणता संघ क्वालिफाय होईल त्यांच्या विरोधामध्ये, मलखनवाडीच्या विरोधामध्ये टॉप 3 ची लढत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भास्कर कासकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 मध्ये त्यांना गोलंदाजीला आमंत्रित केलंय. 12 मध्ये 17 बनवायच्यात महेंद्र आणि परशुराम ह्या दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये. गोलंदाजीला भास्कर. षटकातील हा पहिला बॉल हाफ ट्रॅकर स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटच्या डोक्यावरून हा क्लासिकल स्ट्रोक बॉल. 1 बॉल सीमा पार. धावा 4. यावेळेला क्लासिकल चौकार पाहायला मिळाला. महेंद्र अंधेर यांच्या बॅटमधून 4 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं जिथे अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना महेंद्र अंधेरे पाहायला मिळाले. स्क्वेअर ऑफ द विकेट. हाफ ट्रॅकर बॉलची वाट पाहिली होती आणि तदनंतर त्याही वेळेला वाट लावत असताना महेंद्र पाहायला मिळाले. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन सफल झाले. अडबा बॅटनं ऑन साईडला खेळत असताना बॉल निघून चाललाय. सीमा पार. धावा 4. चौकार. क्लासिकल स्ट्रोक खेळत असताना बॅटर महेंद्र पाहायला मिळतात. हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आला. शफल झाले होते बरेचशा. त्यानंतर चांगला फटका खेळला गेला. हाफ ट्रॅकर यावेळेला अशा पद्धतीचे चेंडू आले तर सोडणार नाहीयेत महेंद्र तुम्हाला. यावेळेस बॉलला फेकून दिला. डीप एक्स टाकावर. सीमा पार. धावा 6. षटकार. पण महेंद्र यांना पहिल्याच ओव्हरमध्ये जीवनदान दिलं गेलं. तदनंतर महेंद्र यांना हात खोलले आणि त्यावेळेला धावा त्यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या. 16 मध्ये 41 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आल्या. चांगली बॅटिंग. लो फुल टॉस. लेग ग्लान्स केलं गेलं. स्टिअर केलं गेलं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये अगदी गार्डनमध्ये फिराविना तशा पद्धतीनं एक सिंगल महेंद्रनं कंप्लीट केली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 55 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजून सुद्धा आवश्यकता आहे 2 धावेची. मॅच फिनिश महेंद्र करू शकले असते परंतु परशुराम एकही बॉल फेस केला नाहीये या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यापासून. परंतु आता मात्र याही बॉलवरती थांबवलं गेलंय. याही बॉलवरती धाव घेतली जात नाहीये. मला वाटतं मोठा फटका खेळण्याची परशुराम यांना संधी दिली जाते. जर मोठा फटका आला तर नेक्स्ट मॅचमध्ये परशुराम यांचा सुद्धा आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळेल आणि त्याही वेळेला धावा मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या सुद्धा मॅचमध्ये येत असताना पाहायला मिळतील की काय. परंतु यावेळेला स्टिअर केलं गेलं. गॅपमध्ये चेंडू खेळला गेला. परशुरामाच्या माध्यमातून एक सिंगल पुन्हा एकदा अगदी सहजरित्या कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा 56 या आकड्यावरती. शेवटचे 6 बॉल बाकी. जिंकण्यासाठी आवश्यकता एका धावेची. सेव्हन स्टार आंबेवाडी संघाचे संघनायक आपण यायचं आहे. नेक्स्ट मॅच क्वालिफाय मॅच 4 ओव्हरची असणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक अर्थातच सेव्हन स्टार आंबेवाडी संघाची आपण नोंद घ्यायची आहे आणि जो संघ जिंकेल त्या संघाची. कारण एक मॅच आज एक्स्ट्रा आहे जी मॅच आपण अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी खेळणार आहोत. 1 धावेची गरज आहे. 1 ची आवश्यकता. लो फुलटोस बॉल पुन्हा एकदा. मॅचला फिनिश करायचा मूड नाही आहे महेंद्र यांचा परंतु शेवटच्या क्षणाला ठरवलं की मॅच आता मात्र संपून घेऊयात. शेवटच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आले आणि मॅच जिंकली टीम निधी 11 कोलाड नावे या संघानं. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचा मनपूर्वक आभार. दोन्ही संघांचा खेळ चांगला पाहायला मिळाला. किंबहुना या मॅचचा हिरो अर्थातच प्लेयर ऑफ द मॅच हकदार या किताबाकडे आपण वळूयात. मॅच समरी ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये श्रीराम सोनकार संघानं बॅटिंग करत असताना 56 बनवल्या. गणिनाथनं 19 धावांचं योगदान दिलं. जीवन देवकर 16 धावांचं योगदान देत असताना पाहायला मिळाले. त्याही वेळेला संग्रामनं 10 धावांचं